सुमारे 40 पेक्षा जास्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली। नाशिक पासून तर ठाणे याच्यामध्ये नॅशनल हायवे क्रमांक 3 आणि MSRDC या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जी काही ट्रॅफिक जाम होते, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, काही ठिकाणी पुलांची कामं प्रगतीपथावर आहेत आणि यामुळे तासनतास ट्रॅफिक जाम असते आणि याचा मनस्ताप आणि नुकसान अनेक नागरिकांना सहन करावं लागतंय। ही वस्तुस्थिती आहे। या संदर्भामध्ये एक बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पण एक बैठक घेतली आणि आजही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी बैठक घेतलेली आहे। मागच्या 10 दिवसापूर्वी मी स्वतःही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित सर्व विभागांचं एक आढावा बैठक संपन्न केली होती। मला वाटतं की आजच्या उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की नॅशनल हायवे असेल, MSRDC डिपार्टमेंट असेल, ज्यांचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे असतील, ट्रॅफिक जामचा विषय असेल तर हे प्रश्न ताबडतोबीने सोडवले गेले पाहिजे। ज्या विभागामध्ये या संदर्भातल्या निष्काळजीपणा केला जाईल, दुर्लक्ष केलं जाईल, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। 10 दिवसामध्ये या संदर्भातली सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। नॅशनल हायवे 3 मुंबई आग्रा जो काही महामार्ग आहे की ज्याच्यावर आपण 2 ठिकाणी टोल देतो, नाशिकचा जर विचार केला तर मुंबईकडे जात असताना जर रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि पुलांचं काम जलद गतीने करणं आणि प्रवाशांचा वाहनांचा खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत। आणि या 10 दिवसामध्ये जर सुधारणा झालेली दिसून आली नाही तर टोलच्याही संदर्भामध्ये शासन पातळीवरनं कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। याचा थेट अर्थ असंच पकडायचा का की 10 दिवसांनंतर नाशिककरांनी मुंबईला जाताना कुठलाही टोल द्यायचा नाही जर खड्डे दुरुस्त झाले नाहीत तर? मला वाटतं की जेव्हा एखाद्या निर्णयावर शासनाला जायचं असतं तर त्याचे जे काही कायदेशीर प्रोसेस असते ती आपल्याला संपन्न करावी लागते। आजच्या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयाचे सचिव महोदयांच्यापासून सर्व उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये अतिशय गंभीरपणे चर्चा होऊन हे निर्णय झालेले आहेत। विधानसभेमध्ये सुद्धा ही चर्चा झाली होती। आता विधानसभेत चर्चा होऊन जवळजवळ 1-1.5 महिना झाला, त्यावेळी सुद्धा कारवाई करणार सांगण्यात आलं होतं। त्याच्यानंतर 4-5 वेळेस कारवाईचा इशारा देण्यात आला। ऍक्च्युअली NHI वर कारवाई करण्याचे कुठलेही अधिकार राज्य सरकारला नाही। नितीन गडकरींसोबत ही बैठक का होत नाही? आपल्या माहिती करता सांगतो की आजच्या बैठकीमध्ये जी चर्चा संपन्न झाली, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांनी त्या बैठकीत पण सांगितलं की ते स्वतः माननीय केंद्रीय मंत्री महोदय नितीन गडकरी साहेबांशी पण ते संवाद साधणार आहेत। यापूर्वी सुद्धा या संदर्भातल्या काही व्यथा गडकरी साहेबांच्या कानावर घालण्यात आलेल्या होत्या। आता उदाहरणार्थ शहापूरच्या जवळचा जो एक रेल्वे पूल आहे त्याचं काम गेल्या काही महिन्यांच्यापासून त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। रेल्वेकडून त्या कामाला म्हणावं तसा गती मिळत नाही आणि म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी ते काम नॅशनल हायवेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आत्ताच पाठीमागच्या काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी घेतलेला आहे की जेणेकरून ते काम लवकर पूर्ण झालं पाहिजे आणि
त्या ठिकाणी जो बॉटलनेक तयार होतो, सिंगल लेन मिळते आणि म्हणून मोठा ट्रॅफिक जाम पाठीमागे होतो दोन्ही बाजूला. मला वाटतं की गडकरी साहेब पण यामध्ये विशेष लक्ष घालणार आहेत. दादा, या 10 दिवसात आपण म्हणताय सुधारणा झाली नाही तर कारवाई करणार. सुधारणा नेमकी आपल्याला अपेक्षित काय आहे याचं मॉनिटरिंग कोण करणार? कारण पुन्हा 10 दिवसांनी तुम्हाला पावसाचं कारण सांगितलं जाणार. पाऊस होता त्यामुळे आम्हाला खड्डे बुजवता आले नाही. हे गेल्या 2 वर्षापासून आपण सातत्याने ऐकतोय. पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भातल्या उपाययोजना करीत असताना मग नॅशनल हायवे असेल, MSRDC असेल, त्यांच्यासोबतच पोलीस प्रशासन असेल, RTO असेल, ट्रॅफिक असेल, या सर्व विभागांना सोबत घेऊन मग जे हेवी व्हेकल्स आहेत, लोडेड कंटेनर्स आपण ते पाहतो, जो मुंबईकडे जाणारा सकाळचा कालावधी असतो, पीक पिरियड ज्याला बोलतो आपण, मोठी ट्रॅफिक असते, आणि सायंकाळी बाहेर पडणारं मुंबईमधनं मोठी संख्या, तर या कालावधीमध्ये मग ह्या वाहनांना आपल्याला जसं प्रवेश बंदी करतो आपण काही वेळेच्यासाठी, त्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. खड्डे, आता हेवी रेनफॉल हे काही सांगण्याची गरज नाही आहे. कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस दरवर्षीच होतो आणि ते खड्डे बुजवण्याच्यासाठी त्या ठिकाणी जे काही आत्ताच्या घडीला आधुनिक रसायन आलं असेल, काही मटेरियल आलं असेल, त्या मटेरियलचा वापर करून की जेणेकरून ते परत खड्डे होणार नाहीत, झालेला खड्डा ताबडतोबीने बुजवणं, त्या काही कालावधीकरता पाहिजे तर ट्रॅफिक काही तास वळवण्याची आवश्यकता असेल तर ट्रॅफिक पण वळवणं, हे संपूर्ण नियोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपण जर बघितलं, भिवंडी बायपास साधारणतः हा 22-23 किलोमीटरचा MSRDC कडे हा रस्ता आहे. त्याचं 12 लेनच्या रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ते काम मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊन त्या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत कसं होईल याचंही विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. अर्थात आपण जे पाहतो की भिवंडी बायपासला जे काही लहान खेडी गावं पण आहेत, महापालिकेचं काही क्षेत्र असेल, त्या भागामध्ये मोठमोठे गोडाऊन्स आहेत. JNPT-मधनं आलेला माल किंबहुना मुंबईमधनं आलेला माल त्या ठिकाणी डंप होतो आणि तिथून मग महाराष्ट्रव्यापी किंबहुना देशव्यापी त्या मालाचं वितरण केलं जातं आहे आणि त्यासाठी हजारोच्या संख्येने कंटेनर दररोज येत असतात आणि जात असतात. तर त्याचं पण जे काही ट्रॅफिक आहे त्याचंही नियोजन त्या ठिकाणी करण्याचा निर्णय केलेला आहे. दादा, मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडण्यासाठी कारण जे आहे त्यामध्ये ओव्हरलोड गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावतात. या सगळ्यासाठी टोल प्रशासनाकडे वजन काटे आहेत, त्याच्यावरती त्यांनी मोजदाद करायची, प्रमाणापेक्षा जास्त वजन असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे. मात्र नाशिक मुंबई महामार्गावरचे जे 2 टोल नाके, शहापूर आणि या दोन्ही टोल नाक्यांवरचे वजन काटे जे आहेत ते गेले कित्येक वर्षांपासून बंद आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्याकडनं केली जात नाही आणि टोल प्रशासन आणि जे ओव्हरलोड गाड्या चालवतात त्याचा साठवणूक आहे, त्याच्यामुळे या खड्ड्यांचा परिणाम जाणवतो. या सगळ्याच्या संदर्भात चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार. मला वाटतं की हा नॅशनल हायवेशी संबंधित विषय संबंधित विभागाला आपण कळवू. दादा, तुम्ही बैठका घेतात तुमच्या अभ्यासात काय समोर आलंय? वारंवार खड्डे का पडतात? थोडा जरी पाऊस पडला तरी खड्डे पडतात, तुम्हाला काय कारण? नाही, माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या पद्धतीने आपल्या नाशिक घोटी इगतपुरीच्या पुढे मुंबईकडे मोठ्या प्रमाणात या कोकण प्रदेशामध्ये हेवी रेनफॉल होतो, तर त्या काळामध्ये हा नॅशनल हायवेचं जे काही आपण BOT प्रणालीमध्ये जेव्हा तो हायवे नॅशनल हायवे आपला बांधण्यात आला, तर जिथे मोठ्या प्रमाणात हेवी पाऊस आहे त्या भागामध्ये शक्यतो कॉन्क्रिटीकरणाचे जर रस्ते झाले तर ते जास्ती काळ टिकू शकतात. आता हे जे काही डांबरीकरणाचे आपले रस्ते झालेले आहेत, तर मोठा पाऊस त्याच्यामध्ये तुम्ही जसं बोलले आता की क्षमतेपेक्षा जास्ती लोडेड असलेलं वाहन जाणं, शेवटी मातीचा जो गुणधर्म असतो, पाणी आलं की त्याचं प्रसरण पावते आणि ड्राय सीझनमध्ये ती आकुंचन पावते. तर याच्यामुळे पण रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं.
आणि म्हणून मला वाटतं की या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतंय. अर्थात हा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातनं दोन्ही डिपार्टमेंट्स आणि इतर सहयोगी डिपार्टमेंटच्या माध्यमातून नियोजन केलं जाईल. दादा मुंबई नागपूरचा जो महामार्ग आहे समृद्धी महामार्गाचा त्याचा जो काम आहे तो तुम्हाला बघायला घेऊन जाणार होता आम्ही लोक. कधीपर्यंत त्याचं जे उद्घाटन होईल काय संदर्भात समृद्धी महामार्गाचा पुढचा जो सेक्शन आहे साधारणपणे त्याच्या एका पुलाचं काम एवढ्या महिन्याभरामध्ये तो आपण रहदारीसाठी खुला करू शकतो आणि मग काही काळासाठी तो एका पुलावरून दोन्ही बाजूचं ट्रॅफिक डायव्हर्ट करून डिवायडर वगैरे टाकून आपल्याला ट्रॅफिक पुढचं जनतेच्या सेवेमध्ये रुजू करता येईल का. मला वाटतं की या संदर्भामध्ये मी स्वतः पण तिकडे व्हिजिट करणार आहे आणि त्याचं पाहणी करून त्याचा निर्णय आपण करणार आहोत. अर्थात आमचा मानस आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वी त्याचा पुढचा टप्पा आपल्याला लोकार्पण करू शकतो. नाही त्याच्या पुढचा आहे का. राष्ट्रीय महामार्गाचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार 40,000 वाहनाची कॅपॅसिटी होती नाशिक मुंबई हायवेची ती आता 80,000 वरती गेलेली आहे. त्या महामार्गाचं आयुष्यमान जे आहे ते संपलेलं आहे. तर त्या दृष्टीने आता पुढे काय याच्यावरती परमनंट असं आयुष्यमान संपलेलं वगैरे असा विषय नसतो. शेवटी दर वर्षाला त्याचं मेंटेनन्स 80,000 वाहनं जात आहे तर तेवढा टोल डबल झाला वसुली झाली आहे. डबल झाला तर काम ऐका सोल्युशन काही ऐका जेव्हा एखाद्या आता टोल प्रकल्पाचं जेव्हा आराखडा तयार करण्यात आला असेल तर त्याच्यामध्ये दर वर्षाला किती वाहनांचं वाढ होणार आहे ते त्याच्यामध्ये कन्सिडर करूनच त्या टोलची आकारणी केली जाते. पण मग त्यांनी NHAI असं म्हणतं की वाहनांची क्षमता वाढल्यामुळे तो रस्ता खराब होतो. 40 ते 80,000 वाहनं झाली म्हणून खराब होतो. तो रस्ता डिझाईन करताना किंवा टोलचं नियोजन करताना ते कन्सिडर केलेलंच आहे असं त्याने बोलायला नको. त्याने बोलायला नको ना. 10 दिवसाची मुदत दिली आपण पण 10 दिवसानंतर आहे ना आपण जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करणार नाही. बिलकुल या आतापर्यंत जे 10 दिवसामध्ये जर खड्डे म्हणजे आपल्याला दिसलं पाहिजे फील्डवर दिसलं पाहिजे. एखाद्या वेळेस प्रामाणिकपणे काम केल्याच्या नंतर पण जो काम करतो त्याच्याकडनं कदाचित अवधानाने चूक पण होते हरकत नाही परंतु फील्डवर रिझल्ट दिसला पाहिजे. लोकांना मनस्ताप होणार नाही ट्रॅफिक सुरळीत राहील असं नियोजन केलं पाहिजे आणि 10 दिवसाच्या आत जर ही प्रक्रिया ज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये संपन्न होणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. 10 दिवसाच्या मुदतीचं नाही. हे आज जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करणार आहे का आपण. ठेकेदार जबाबदार असेल ठेकेदारावर पण कारवाई होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.